बघा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण काय पाहू, काल जो पेपर झाला 21 सप्टेंबरला, जो की कंबाईन ग्रुप सेव्हनचा, त्याचं काय करू आपण, पॉलिटीचे अँसर्स पाहू आणि एक्सप्लेनेशन. बरोबर. बघा, त्याच्यामधला पहिला क्वेश्चन बघा पॉलिटीचा. आता पॉलिटीला किती क्वेश्चन आले? 15 क्वेश्चन होते. बरोबर की नाही? त्याचं काय करू आपण, पूर्ण अँसर आणि एक्सप्लेनेशन पाहू. बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन कोणता आहे बघा. बघा, हा बी सेटचा पेपर आहे. क्वेश्चन बघा पहिला कोणता आहे. अनुच्छेद 370 अंतर्गत कोणत्या राज्याला विशेष दर्जा दिला आहे? बघा, आपल्याला हा क्वेश्चन यायलाच पाहिजे. सोपा आहे, माहित पण आहे. बरोबर आहे की नाही? फक्त असं एकच राज्य होतं की घटना निर्मितीनंतर की त्याला वेगळं स्वतंत्र दर्जाचा स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला. तो कोणता आहे मग? जम्मू काश्मीर आहे. बरोबर आहे की नाही? भारतात आता बघा, हे जे जम्मू काश्मीर तत्व आहे कलम 370, हे कसं होतं, संघ राज्याच्या विरुद्ध होतं. बरोबर आहे की नाही? भारतामध्ये जेवढे राज्य आहेत त्यांना समान अधिकार, समान हक्क होते, समान निर्णय, समान कायदे होते. पण जम्मू काश्मीर असं राज्य होतं की ते अपवादाचं परिस्थितीच होतं. बरोबर आहे का नाही? म्हणजे त्याला काय केलं की विशेष दर्जा दिला, विशेष राज्यांचा. बरोबर आहे की नाही? हा, स्वतःचा पूर्ण. मग आणि भारतामध्ये समजा कोणताही निर्णय झाला, कोणताही कायदा झाला, तर तो जम्मू काश्मीर लागू होत नव्हता. त्यांची विधानसभा ज्यावेळेस ठराव पारित करेल त्यावेळेस त्यांना लागू व्हायचा. बरोबर आहे की नाही? पण आता हे 370 कलम रद्द केलं, आपल्याला माहित आहे. रद्द केलं का नाही? बघा, 31 ऑक्टोबरला जो कायदा झाला, निर्णय झाला, जो संसदेने केला, त्यावेळेस काय झालं, कलम 370 रद्द केलं. आणि काय झालं मग, जम्मू काश्मीरचं विभाजन केलं आणि काय बनवलं मग, दोन युनिट टेरिटरी. कोणती? जम्मू काश्मीर आणि लडाख. आणि मग त्यावेळेस काय झालं, मग जम्मू काश्मीरला काय विधान परिषद पण होती, विधानसभा पण होती. मग ज्यावेळी जम्मू काश्मीरचं 370 कलम रद्द केलं, त्यानंतर काय झालं मग, विधान परिषद पण रद्द झाली. आणि काय झालं मग, आता जम्मू काश्मीरचं विभाजन म्हणजे काय, जम्मू काश्मीर एक युटी आणि लडाख दोन युटी, दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. त्याचा आन्सर काय आहे मग बघा, जम्मू काश्मीर. बघा, आता पुढचा क्वेश्चन बघा. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्य नमूद आहेत? बघा, आता मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. बघा, मग त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय की भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्य नमूद आहे. बरोबर की नाही? आपण पाहिलं की मूलभूत हक्क कोणत्या भागामध्ये आहेत? हक्क भाग 3 मध्ये आहेत का नाही हक्क? त्याच्यानंतर तत्वे कोणत्या भागामध्ये आहेत? भाग 4 मध्ये. बरोबर आहे की नाही? मग आता बघा की मूलभूत हक्क 3 मध्ये आहेत, तत्वे 4 मध्ये आहेत का नाही? मग ज्या वेळेस आपली घटना निर्माण झाली त्यावेळेस मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये होते का? नव्हते घटनेमध्ये. कारण भाग 3 मध्ये तर काय मूलभूत हक्क आहेत का नाही? मग मूलभूत कर्तव्य कशामध्ये आहेत मग? भाग 4 मध्ये. बघा, त्याचा आन्सर काय मग? भाग 4 अ. आता हे भाग 4 आता बघा, आपल्या ह्याच्यावरून कळतं की आपल्याला माहिती आहे का, मूलभूत कर्तव्य सुरुवातीला नव्हते घटनेमध्ये. काय होते? हक्क होते, तत्वे होते. मग मूलभूत कर्तव्य नंतर ऍड केले. मग ते आपण थोडं बघू की कर्तव्य कधी ऍड केले. याचं उत्तर काय, आन्सर काय मग? भाग 4. बघा, आता मूलभूत कर्तव्य हे सुरुवातीला ऍड नव्हते घटनेमध्ये. मग काय झालं, किंवा गव्हर्नमेंटला वाटलं की हक्काप्रती जे हक्क देत नागरिकांना त्यांच्याप्रती काहीतरी कर्तव्य असावे. त्यासाठी मग काय केलं, कर्तव्य ऍड करण्यासाठी सरकारने काय केलं, समिती नेमली. समिती कोणती होती? सुवर्णशिव समिती होती. बरोबर नाही? सुवर्णशिव यांच्या अध्यक्षतेखाली काय केले, एक समिती नेमली. त्यावेळेस काँग्रेस सरकार होतं. बरोबर नाही? त्यावेळेस काय झालं, मग समितीने अहवाल दिला गव्हर्नमेंटला. मग गव्हर्नमेंटने काय केलं, 42 अमेंडमेंट केली. बरोबर आहे का? 1976 ची 42 घटना दुरुस्ती 76 केली. त्याच्यामध्ये काय केलं मग त्यांनी, त्या घटना दुरुस्ती घटनेमध्ये काय केलं, 51 एकच कलम टाकलं. बरोबर आहे का नाही? आता बघा, सुवर्णशिव समितीचा अहवाल आला. अहवाल दिल्यानंतर त्यांनी काय केलं, मग 42 अमेंडमेंट केली. आणि 42 अमेंडमेंट काय केलं, 51 हे कलम घटनेमध्ये टाकलं. आणि हे 51 मध्ये काय केलं की ही मूलभूत कर्तव्य ऍड केली आणि भाग 4 मध्ये टाकली. बरोबर आहे की नाही? मग किती मूलभूत कर्तव्य होती सुरुवातीला? 10 होती. सुवर्णशिव समितीने फक्त 8च कर्तव्य शिफारस केली ती. मग सरकारने काय केलं, किती कर्तव्य टाकले सुरुवातीला? 10, जे की 42 घटना 1976 10 टाकली. आणि नंतर मग 11वे कर्तव्य ऍड केलं. 11वे कर्तव्य कधी ऍड केलं? 86 घटना 2002. बरोबर आहे का? 11वे मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये ऍड केलं. मग आता टोटल किती मूलभूत कर्तव्य? टोटल आता 11 आहेत. बरोबर आहे की नाही? त्यांचा क्रम बघा कसा आहे, ए बी सी डी ई एफ जी एच आय आणि जे आणि के. बघा, या 11 मूलभूत कर्तव्य आहेत. 11 आहेत का नाही? बघा, त्याच्यामध्ये मग पहिली 10 कधी ऍड केली? सुरुवातीलाच ज्यावेळेस अमेंडमेंट केली 42 घटना दुरुस्ती, त्यावेळेस 10 टाकले होते. आणि 11 मूलभूत कर्तव्य टाकलं मग 2002 ला 86 घटना दुरुस्ती. त्याच्यामध्ये काय टाकलं, याच्यामध्ये 6 ते 14 वर्षाची बालक आहेत त्यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं मोफत. बरोबर आहे का? ती तरतूद केली. ह्याच्यामध्ये आणखी ह्या घटना दुरुस्तीने काय केलं, मग 21 भाग हक्कामध्ये टाकलं ना? बरोबर आहे का नाही? 21 कलम कुठं टाकलं, मूलभूत हक्कामध्ये टाकलेलं.
आणि के हे कर्तव्य कुठं टाकलं, आपण कर्तव्य टाकलं के मध्ये कोणत्या घटना दृष्टीने 86 घटना 2002 बरोबर आहे की नाही. सुवर्ण समिती होती 42 घटना दुरुस्ती केली आणि 51 हे कलम टाकलं तर त्याचा आन्सर काय मग बघा भाग 4. मग कर्तव्यामध्ये काय काय आहे थोडक्यात सुवर्ण समिती होती, कर्तव्य 8 होती, 42 घटना दुरुस्ती केली 1976 ची, 10 कर्तव्य टाकली, नंतर 86 घटना दुरुस्ती 2002 11 कर्तव्य टाकलं म्हणजे के आणि टोटल कर्तव्य किती मग आता 11 आहे. आणि दुसरी गोष्ट काय आपण कर्तव्य कोणाकडून घेतलेले मूलभूत कर्तव्य कोणाच्या देशाच्या घटनेवरून घेतलेले मूलभूत कर्तव्य रशियाच्या घटनेवर घेतले बरोबर नाही बघा. पुढचा क्वेश्चन बघा, अनुसूची 8 मध्ये एकूण किती भागांचा समावेश आहे. आता अनुसूची किती अनुसूची 8, आता बघा अनुसूची 8 मध्ये मग किती किती भाषांचा समावेश आहे, किती भाषांचा आहे. आता आपण पाहिले की 8 अनुसूचित, आता किती अनुसूचित टोटल आपलं 12 आहेत बरोबर नाही. मग बघा 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषा समावेश आहे तर किती 22 बघा 22 म्हणजे 8व्या अनुसूचीमध्ये किती 22 भाषांचा समावेश आहे का नाही. मग आता एक सांगतो, ज्यावेळेस घटना निर्मिती झाली, घटनेची निर्मिती झाल्यावर घटने स्ट्रक्चर कसं होतं 22 भाग होते, 395 कलम होते आणि काय होतं 8 अनुसूच्या होत्या. मग सध्या आता स्ट्रक्चर कसं आहे घटनेचं, कसं आहे आता 25 अनुसूच्या आहे, 25 भाग आहेत, 470 कलम आहेत आणि 12 अनुसूच्या आहेत बरोबर आहे की नाही. मग त्यांनी विचारलं काय तर अनुसूची 8 मध्ये टोटल अनुसूच्या किती 12 आहेत बघा. 8व्या अनुसूचीमध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे तर 22 भाषा आहेत का नाही. बघू आता ठीक आहे, आता ह्याचा आन्सर काय आलं 22 बरोबर आहे का नाही. आपण पाहूया भाषा कोणत्या आहेत, कोणत्या कोणत्या लँग्वेजेस आहेत जे की अनुसूची 8 मध्ये आहेत बरोबर आहे. बघा आता अनुसूची 8 मध्ये किती 22 लँग्वेज आहेत. मग घटनेमध्ये ज्यावेळेस अनुसूची 8 ऍड केली त्यावेळेस मग अनुसूचीमध्ये किती भाषा होत्या, 22 होत्या का कमी होत्या, कमी होत्या का नाही. त्यावेळेस किती भाषा होत्या मग 14 होत्या फक्त. ज्यावेळेस घटनेची निर्मिती झाली 26 नोव्हेंबर 1949 ला त्यावेळेस 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषा होत्या 14 भाषा होत्या. नंतर ऍड किती झाल्या 8 भाषा ऍड झाल्या बघा. किती 8 भाषा ऍड केल्या जे कशामध्ये 8व्या अनुसूची. मग 8 14 8 किती झाल्या मग टोटल 22 झाल्या. हे आता सोपा क्वेश्चन आहे एकदम 22 झाल्या, पण कधी कधी आयोगाने हे पण विचारलंय सुरुवातीला किती होत्या 14 होत्या, आता टोटल किती मग 22 आहेत, 8 किती झाल्या 8 झाल्या, मग 8 कोणत्या कोणत्या ऍड झाल्यात ते पण बघू आपण. बघा आता थोडक्यात भाषा कोणत्या कोणत्या आहेत मग याच्यामध्ये 8व्या मध्ये जे 22 भाषा आहेत त्या कोणत्या आहेत मग हिंदी आहे, मराठी आहे, कोकणी आहे, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आहे, काश्मीरी आहे, उर्दू आहे, आसामी आहे, पंजाबी आहे, बंगाली आहे बरोबर की नाही, कोकणी, मणिपुरी, नेपाळी आहे, बोडो, डोगरी, मैथिली, संताली आहे, सिंधी आहे. या टोटल किती झाल्या 22 भाषा झाल्या बरोबर आहे की नाही. मग सुरुवातीला 14 होत्या, मग 8 कोणत्या कोणत्या ऍड झाल्या तर आपण बघू बाबा. 21वी घटना दुरुस्ती केली, कितवी बघा 21वी घटना दुरुस्तीने काय केलं, कोणती 1967 ची त्याच्याने कोणती भाषा टाकली, सिंधी भाषा टाकली बघा, सिंधी भाषा टाकली कोणत्या घटना दुरुस्तीने 21वी घटना दुरुस्ती 1967. त्याच्यानंतर मग कोणती अमेंडमेंट केली दुसरी बघा 71वी अमेंडमेंट केली 1992 ची. याच्यामध्ये मग कोणत्या कोणत्या भाषा ऍड केल्या 71व्या घटना दुरुस्ती 1992 ने, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी बघा, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी बघा ह्या भाषा कशाने ऍड केल्या 71व्या घटना दुरुस्ती 1992 ने. त्यानंतर आणखी बघा दुसरी घटना दुरुस्ती केली कोणती बघा 92वी घटना दुरुस्ती कधी केली 2003 ला केली बघा 92 अमेंडमेंट. यांनी कोणत्या कोणत्या भाषा ऍड केल्या मग बोडो बघा, बोडो, डोगरी, नंतर मैथिली आणि दुसरी कोणती बघा संथाली, ह्या भाषा ऍड केल्या. मग टोटल भाषा किती झाल्या आता 22. सुरुवातीला किती होत्या 14 होत्या, आता 22 आहेत. मग 21वी घटना दुरुस्ती केली, 71वी केली आणि 92वी केली. त्यानंतर मग ह्या 8 भाषा ऍड केल्या. पुढचा क्वेश्चन होता बघा, खालीलपैकी योग्य घटने ओळखा. बघा आता हे कशा विरुद्ध कोणाची माहिती याच्यामध्ये दिली बघा राज्यपालांची बरोबर आहे का नाही. मग राज्यपालाविषयी काय मुद्दे दिलेत आणि ह्याचा आता बरोबर आपल्याला विचारलं की योग्य कथन कोणतं बघा. पहिलं कथन आपण वाचू, कोणतीही व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि 35 वर्ष पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही. ह्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, कोणतीही व्यक्ती बरोबर नाही की जी भारतीय नागरिक
आणि 35 वर्ष पूर्ण वयाचे असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही. बरोबर आहे का नाही? आता आपण बघितलं की राज्यपाल, आता राज्यपालांची पात्रता काय आहे बरं? आता आपण आता थोडक्यात काय, राज्यपालांची नेमणूक कोणत्या कलमाने होते, कशामध्ये सांगितली? कलम 153 मध्ये. काय सांगितलंय? की राज्याला एक राज्यपाल असतील. बरोबर आहे का नाही? किंवा नंतर 7व्या घटनेनुसार काय केलं मग? किंवा व्याख्यामधील 2 किंवा अधिक राज्याला पण एकच राज्यपाल नेमणूक होऊ शकते. बरोबर आहे का नाही? 153 मध्ये काय सांगितलं? प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. बरोबर आहे का नाही? राज्यपालाविषयी कलम 153. कलम 154 काय सांगतं? राज्याचे कार्यकारी अधिकारी राज्यपालाच्या हाती असतील आणि त्याचा वापर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष राज्यपाल करतील. मग 154 मध्ये काय सांगितलंय? नेमणूक सांगितलं राज्यपालाची. कोण करतं राज्यपालाची नेमणूक? राष्ट्रपती करतात नेमणूक. मग कलम 156 मध्ये काय सांगितलंय? कालावधी सांगितला राष्ट्रपतीचा, आपलं राज्यपालांचा कालावधी. बरोबर, पदावधी सांगितलाय, कालावधी नाही, पदावधी. किंवा बरोबर आहे नाही? पदावधी काय राज्यपालांचा? त्यांची नेमणूक कोण करेल? राष्ट्रपती करतील. राजीनामा राष्ट्रपतीकडे देतील आणि राष्ट्रपती मर्जी असेपर्यंत पदावर राहतील. मग टोटल हे तर ऍड करून वगैरे कार्यकाळ किती? 5 वर्ष. मग इथं काय विचारलं बघा, आता पात्रता बघा. मग राज्यपालाची पात्रता काय आहे? काय पात्रता काय कोणत्या कलमात सांगितली? 157 मध्ये बघा. आता पात्रता, आता पात्रतामध्ये क्वेश्चन तोच आहे बघा. पात्रतेचा क्वेश्चन विचारलाय बघा. कोणती व्यक्ती ती भारतीय नागरिक, आता बघा कोणत्या भारतामधलं कोणतेही पद असलं नागरिक असणं गरजेचं आहे. कोणतेही पद असू द्या, आहे का नाही? नागरिक तर पाहिजेच. बरोबर नाही? आणि वय किती? 35. बघा, पूर्ण वयाचे असल्या की राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही. हे विधान बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? बघा, कारण पात्रतामध्ये काय सांगितलंय? तो राज्यपालाची पात्रता म्हणून काय सांगितलंय? तो काय पाहिजे? भारताचा नागरिक पाहिजे. दुसरी गोष्ट काय? वय किती पाहिजे? 35 वर्ष वय. कलम 157 मध्ये सांगितलं पात्रतामध्ये. बरोबर आहे की नाही? मग हे आपलं विधान कसं आहे? बरं, 2च पात्रात सांगितलं. कलम 1 कोणते? नाही कोण नाही, बघा नाही, कोणतीही व्यक्ती भारतीय नागरिक आणि 35 वर्ष पूर्ण वयाचे असले की राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही. म्हणजे कसं, हे विधान बरोबर येतंय. हा, म्हणजे तो नागरिक पाहिजेच आणि वय 35 पाहिजेच. बरोबर आहे. हा, तेच होतंय. काय क्वेश्चन नाही समजले इंग्लिश मधून असेल म्हणजे हिंदी. हा, म्हणजे तो नागरिकाचा असला पाहिजे आणि वय 35च पाहिजे. म्हणजे वय 30 आणि 25 चालणार नाही, 35च वय पाहिजे. बरोबर आहे. हे कलम 157 मध्ये सांगितलंय. किंवा तो भारताचा नागरिक पाहिजे आणि वय किती पाहिजे? 35 वर्ष. हे 2च अटी सांगितली कशामध्ये? कलम 57 मध्ये, पात्रतामध्ये. म्हणजे आपलं विधान कसं आहे? बरोबर आहे. दुसरं विधान बघा आता. राज्यपाल संसदेच्या दोपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचित विनिर्देशित केलेल्या कोणत्या राज्याच्या विधानमंडळात सभागृह सदस्य असणार नाही. बरोबर आहे की नाही? बघा, आता काय सांगितले? राज्यपाल संसदेत दोन्ही सभागृह, राज्यसभा लोकसभा. बरोबर आहे की नाही? किंवा पहिल्या अनुसूचित विनिर्देशित केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाचा. बरोबर आहे की नाही? आता बघा, आता राज्यपालाचे क्वेश्चन का शर्ती संबंधी, अटी शर्ती, कंडिशन. बरोबर आहे की नाही? ते कलम कोणतं आहे? कलम 58. याच्यामध्ये काय सांगितल्यात? कंडिशन. इथं पात्रता होते. पहिला क्वेश्चन कशावर? विधान कशावर? पात्रतेविषयी. दुसरं कशाविषयी? कंडिशन विषयी. मग राज्यपालांचे कंडिशन काय आहेत? अटी शर्ती काय आहेत? की बाबा राज्यपाल राज्य विधान आपलं संसदेचा म्हणजे कोणाचा? लोकसभा राज्यसभेचा कोणत्याही घरात सदस्य असणार नाही. किंवा काय? कुठला? तो विधानमंडळाचा. हा, बरोबर आहे की नाही? म्हणजे संसदेचा म्हणजेच काय? राज्यसभेचा, लोकसभेचा सदस्य असणार नाही. किंवा काय याचा? विधानसभेचा, विधान परिषद असणार नाही. जरी ती व्यक्ती, ऐका, जर क्वेश्चन कसा आला, हे तर क्वेश्चन बरोबर आहे आपलं हे विधान बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे तो काय पाहिजे? राज्य विधानमंडळाचा किंवा संसदेचा सदस्य असता कामा नये. जरी तो असला, बरोबर आहे की नाही? जरी असला तरी ज्या दिवशी तो राज्यपाल म्हणून निवडून आला त्या दिवशी त्याची ती जागा रिक्त म्हणून समजली. बरोबर आहे की नाही? दुसरी अट काय होती? किंवा तो कोणत्या अन्य लाभाचे पद धारण करणार नाही. बरोबर, आपल्या निवासस्थानाचा वापर तो विनाशुल्क करेल. बरोबर की नाही? नंतर समजा एका राज्यपालाची बदली दुसऱ्या राज्याचा राज्यपाल म्हणून केली तर त्याचे उपलब्धी भत्ते राष्ट्रपती ठरवतील असे होतील. ते खालची कंडिशन आहे. बरोबर नाही? बघा, मग समजलं ना? शर्तीवर क्वेश्चन आहे बघा हा 158 तर काय? तर संसदेचा किंवा विधानमंडळाचा सदस्य असणार नाही. जरी तो आला सदस्य असताना निवडून आला तर तो ज्या दिवशी निवडून आला त्या दिवसापासून काय शपथ घेतल्यापासून काय करेल? तो ती जागा रिक्त समजून देईल. दुसरी गोष्ट काय मग? हे विधान कसं आहे आपलं? बरोबर आहे. बघा, आणि दुसरं कोणतं? अन्य लाभाचे पद धारण करणार नाही कोणतंच. पण राज्यपाल, राष्ट्रपती, मंत्री हे लाभाचे पद धारण करता समजतच नाही. बरोबर आहे. बघा, आता पुढचं विधान. जेव्हा एकाच व्यक्तीस 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल, काय म्हणतात ते? जेव्हा एकाच व्यक्तीस 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल त्या बाबतीत राज्यपालास द्यावयाच्या वित्तलब्धी आणि भत्त्यांचा खर्च, वित्तलब्धी आणि भत्त्यांचा खर्च कसा? संसद आदेशावर निर्धारित करेल अशा प्रमाणात त्या राज्यामध्ये योगदान दिलं जाईल. आता हे विधान बघा.
हे कसं वाक्य आहे? आता आपण पाहिलं किंवा घटनेने काय केलंय की राज्यपालांच्या बघा राज्यपालांचे भत्ते आणि वेतनबुद्धी कोण ठरवतं? कोण ठरवतं? नाही नाही, राज्यपालांची वित्तलब्धी भत्ते कोण ठरवतं? संसद कायदा ठरवते, बरोबर की नाही? म्हणजे संसद कायदा करून काय करते? राज्यपालाची वित्तलब्धी आणि भत्ते ठरवते. म्हणजे संसदीय कायद्यानुसार भत्ते आणि वित्तलब्धी कोणाला भेटते? राज्यपालाला भेटते. हे झालं. पण इथं क्वेश्चन कसा केला? समजा फक्त सिंगलच क्वेश्चन असता कसा किंवा राज्यपालांचे वित्तलब्धी भत्ते कोण ठरवतं? कोण संसद काय ठरवते? पण इथं क्वेश्चन कसा केलाय बघा की संसद येईल का मग आता? इथं संसद आहे. जर सिंगल राज्यपाल समजा आता महाराष्ट्र राज्यपाल आहे, हे राज्यपाल फक्त महाराष्ट्रासाठीच आहेत, तर मग त्यांचे वित्तलब्धी होते कोण ठरवलं मग? नाही, राष्ट्रपती नाही, संसद ठरवते. म्हणजे समजा राष्ट्रपतीने काय केलं की महाराष्ट्राला राज्यपाल अपॉइंट केला, तर तो फक्त महाराष्ट्राचा कारभार पाहत, दुसरा कोणताच पाहत नाही. तर मग त्याचे वित्तलब्धी होते कोण ठरवतं? मग संसद काय ठरवते. पण ज्या वेळेस एखाद्या राज्यपालाला एक किंवा अधिक राज्यासाठी पद दिलं असेल किंवा कारभार पाहत असेल, तर मग त्याचा पगार जो असतो, वित्तलब्धी असते, ते राष्ट्रपती काय करतो? मग त्या राज्यामध्ये विभागून देतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे संसद कधी देते वित्तलब्धी भत्ते? फक्त राज्यपाल एकाच राज्याचा कारभार पार पडत असेल तर. पण समजा एकाच राज्यपालाला आणि ती अमेंडमेंट कोण एकाच राज्यपालाला जर एक राज्य असेल, 2 राज्य असेल, 3 राज्य असेल, याचा का तो कारभार पाहतोय, तर मग त्याचा वित्तलब्धी भत्ते कसे मग राष्ट्रपती ठरवतील त्याप्रमाणे त्या राज्यामध्ये विभागून दिले जाते. मग आपलं हे विधान कसं येतं? मग हे चोख येते विधान. बरोबर आहे का? कारण का इथं फक्त जर एकच इथं काय दिलं? 1 किंवा 2 आहे. बरोबर आहे का? जेव्हा एकाच व्यक्तीस 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल, त्या बाबतीत मग त्याचे वित्तलब्धी भत्ते कोण ठरवेल? राष्ट्रपती ठरवतात, प्रेसिडेंट. ते पण कसे मग त्या राज्यामध्ये विभागून देणार. बरोबर नाही? इथं फक्त एकच राज्याचा राज्यपाल असेल तर फक्त असं जर असतं का क्वेश्चन बघा, असा जर असता का नाही, इकडचं जर नसतं, राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल त्या बाबतीत राज्यपालास द्यावाचे वित्तलब्धी हे बरोबर आहे ना. पण 2 किंवा अधिक राज्यपाल म्हणले कोण? मग राष्ट्रपती. त्या राज्यामध्ये काय करतात? राष्ट्रपती भत्ते वित्तलब्धी वाटून देतात. आणि एकच राज्यपाल एकाच राज्यासाठी असेल तर काय होतं? मग संसद. मग हे चुकीचं आहे. समजलं ना मी? हो, आन्सर बरोबर आहे. आणि फक्त आता कोणतं मग आपलं आणि बघा सर चुकीचं आहे. आता राज्यपालाला मग आता राष्ट्रपती नेमणूक करतात, मग राज्यपाल पदावरून पण राष्ट्रपती दूर करतात. त्यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर राष्ट्रपती द्यावा लागतो. बरोबर नाही? तसं मग आणि घटनेमध्ये पण काय होतं? सुरुवातीला आपण पाहिलं कलम 153 मध्ये काय होतं? फक्त काय होतं? किंवा राज्यपाल प्रत्येक राज्याला काय असेल? एक राज्यपाल असेल. पण नंतर अमेंडमेंट केली. कोणती केली? 7वी घटना दुरुस्ती 1956. आणि ह्या अमेंडमेंटने काय केलं की बाबा काय केलं? एकच राज्यपाल 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल. बरोबर आहे का नाही? म्हणजे इथं 153 मध्ये काय होतं? फक्त एक राज्यासाठी एकच राज्यपाल. पण 7वी अमेंडमेंट केली आणि त्याने काय ठरवलं की एकच राज्यपाल 1 किंवा 2 किंवा 3 राज्याला पण नेमणूक करता येईल. बरोबर आहे? बघा पुढचा क्वेश्चन बघू. आता दुसरा पण राज्यपालाविषयी बघा ना, महाधिवक्त्याविषयी बघा आता. आता महाधिवक्ता म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? राज्याचा महाधिवक्ता. बघा हा महाधिवक्त्याविषयी महाधिवक्ता बघा, प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून नेमणूक करेल. बघा आता पहिली गोष्ट, आता महाधिवक्त्याविषयी. आता महाधिवक्त्याचं कलमच कोणतं आहे? ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेटचं कोणतं आहे कलम? 178. बघा मग क्वेश्चन कसा आहे की प्रत्येक राज्याचा राज्यपाल बघा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून अर्हताप्राप्त होण्यास जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून नियुक्त करेल. आता हे विधान चुक आहे का बरोबर आहे? बघा हे विधान बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? आता महाधिवक्त्याची नेमणूक कोण करतं? महाधिवक्त्याची राज्यपाल करतात. त्यांची नेमणूक करतात, त्यांना शपथ देतात. बरोबर आहे की नाही? त्यांचे भत्ते ठरवतात. कोण सगळं कोण करतं? राज्यपाल करतात. बघा हे मग स्टेटमेंट बरोबर आहे. बघा महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल. बघा काय म्हणतात? महाधिवक्ता राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल आणि राज्य विधिमंडळ निराधारित करेल असे भत्ते व प्राशस्त्य मिळेल. म्हणजे त्यांना काय वेतन. हे विधान चूक आहे का बरोबर आहे? नाही. बघा पहिलं तर बरोबर आहे. महाधिवक्ता काय पाहिजे? त्याचे क्वालिफिकेशन काय महाधिवक्त्याचं? उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची जी व्यक्ती पात्र असेल त्या व्यक्तीची नेमणूक राज्यपाल काय करतात? महाधिवक्ता म्हणून करतात. हे बरोबर आहे. दुसरं काय बघा, महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल आणि राज्य विधानमंडळ निराधारित करेल असे प्रासर्विक मिळेल, म्हणजे भत्ते वित्तलब्धी भत्ते. मग हे विधान बरोबर आहे का चूक आहे?
पहिलं बरोबर आहे, मग दुसरं काय येईल? बरोबर आहे का चूक येईल? बघा. नाही, काय होतं माहिती का, आता हे राज्य विधानमंडळ ठरवत नाही. हे वित्तलब्धी भत्ते जे आहे का नाही, हे विधान ठरवत नाही, तर कोण राज्यपालच ठरवतो. बरोबर आहे. ठीक आहे, मर्जी बरोबर आहे. महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल इथपर्यंत वाक्य बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? पण पुढचं काय आहे, राज्य विधिमंडळ निर्धारित करेल असे प्रावधान नाही. इथं काय येतं? राज्यपालाचे. राज्यपाल पण राज्यपाल त्यांचे काय ठरवतं? भत्ते म्हणजे परिश्रम. बरोबर आहे का नाही? इथं काय? इथं राज्यपाल पाहिजे होतं. बरोबर आहे का नाही? हे चूक आहे. हे राज्यपाल आहे. म्हणून आपला आन्सर काय येईल? फक्त बघा, फक्त येईल. आता एवढं लक्षात ठेवायचं बघा, महाधिवक्त्याचा तरतुद कुठे? 176 ला. तिकडे पण असतो बघा आपला घटनेमध्ये आपला 176. नाही थांबा, 176 नाही, 165 आहे कलम. महाधिवक्त्याचे 165 आहे. आणि जे 76 कलम आहे ते कोणाचं आहे? महान्यायवादी, जो की संसदेत असतो केंद्राला. बरोबर आहे की नाही? केंद्राचं कामकाज कोण पाहतो? महान्यायवादी, कलम 76. हा बरोबर, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. आणि 165 कोण आहे? महाधिवक्ता, राज्यांचा महाधिवक्ता, ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. बरोबर की नाही? हा मग मग त्याच्या तरतुद 165 मध्ये आणि महान्यायाधीश कुठे आहे? 176 मध्ये. बघा थोडं काय असतं, महान्यायवादी किंवा महाधिवक्ता, राज्यामध्ये महाधिवक्ता म्हणलं का नाही, राज्यपालाचा पूर्ण अंडर असतो. म्हणजे नेमणूक कोण करतं? राज्यपाल करतो. त्यांची नियुक्ती राज्यपाल करतो. नंतर त्यांना शपथ कोण देतो? राज्यपालच देतात. त्यांचे भत्ते कोण ठरवतात? राज्यपालच ठरवतो. त्यांना पदावर दोन कोण करतात? राज्यपालच करतात. म्हणजे पूर्णपणे राज्यपालाच्या नियंत्रणात आहे. राज्यपालाला वाटलं की महाधिवक्ता बदलू शकतात. आणि त्यांची कृती कशी? न्यायपरिष्ठ नाही. म्हणजे असं कोणी म्हणू शकत नाही का राज्यपालांनी बरोबर आहे. राजीनामा पण थोडक्यात राज्यपाला हातातलं भावलंय. बरोबर आहे का? कोण? महाधिवक्ता. राज्यपाल म्हणून ते त्यांना करावं लागतं. आणि त्याच्यामध्ये त्यांची कोणती कृती न्यायपरिष्ठ नाही. नेमणूक राज्यपाल करतील, राजीनामा राज्यपाल त्यांना वाटले का महाधिवक्ता बदलायचा, बदलू शकतात. जसं राष्ट्रपती राज्यपालासोबत करतात केंद्रात. आणि थोडक्यात काय तर बघा, महाधिवक्ता कोण असतात? तर काय काम आहे महाधिवक्त्यांचं? हे पूर्णकालिक वकील असतात. आहेत का पूर्णकालिक वकील? नाहीत. हे सर्वोच्च कायदा अधिकारी. कोणाचे? राज्याचे. म्हणजे राज्याच्या राज्याला किंवा राज्यपालांना विधिविषयक बाबीत सल्ला देण्याचं काम कोण करतं? महाधिवक्ता करतो. हा राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो महाधिवक्ता. आणि तो काय करतो? राज्य शासनाचे जे काय विधिविषयक काम असतील त्याच्या बाजूने तो काय करतो? प्रतिनिधित्व करतो. कोणाचं? राज्याच्या बाजूने महाधिवक्ता. तो सर्वोच्च कायदा अधिकारी. बरोबर नाही? हा पूर्णकालिक वकील नाही, हा नोकर पण नाही शासनाचा. हा खाजगी वकिली करू शकतो. कोण? महाधिवक्ता. बरोबर नाही? पण तो सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. कोणाचा? राज्याचा. समजलं महाधिवक्त्याविषयी? मग ह्याचा आन्सर काय आपलं? फक्त पुढचा बघा, खालील राज्यांची त्यांच्या विधान परिषदेच्या जागानुसार चढत्या क्रमाने मांडणी करा. बघा आता विधान परिषद विचारले. बरोबर आहे का नाही? आता किती राज्यामध्ये विधान परिषद आहेत? किती राज्यामध्ये आहेत? आता इथं हित दिले म्हणजे सगळं असणारच का नाही? बरोबर आहे. नाही, कारण महाराष्ट्राला आहे विधान परिषद, आंध्र प्रदेशला आहे, उत्तर प्रदेशला आहे, तेलंगणाला आहे, कर्नाटकला आहे. आणखी राहिले दोन कोणते? तमिळनाडूला आहे का नाही? बघा, तमिळनाडूला आहे. आणखी आणि दुसरी कोणती राहिली? बघा, कर्नाटक आहे, बिहार एक राहिले. बरोबर आहे का नाही? बिहारला. बरोबर आहे. एवढ्याच राज्यांना काय आहे? विधान परिषद आहे. जम्मू काश्मीरला होती, पण काय झालं? कलम 370 रद्द झालं. बरोबर आहे का नाही? त्यानुसार काय झालं? त्यांची विधान परिषद नष्ट झाली. बरोबर आहे नाही? आता थोडक्यात विधान परिषद निर्माण करणं किंवा नष्ट करणं कोणाच्या हातामध्ये? संसदेच्या हातामध्ये. पण त्यासाठी कायदा करणं कोणाच्या हातामध्ये? राज्यांच्या हातामध्ये. म्हणजे राज्याच्या कायद्याशिवाय संसद काहीच करू शकत. बरोबर आहे का नाही? तसं मग ते कुठं सांगितलंय? कलम 169 मध्ये. बरोबर आहे का नाही? कलम 169 मध्ये काय सांगितलंय? काय कलम 169 मध्ये तरतूद काय आहे? 169 मध्ये काय तरतूद आहे? की विधान परिषद नष्ट करणं किंवा निर्माण करणं. हे कुठं सांगितलंय? 169 म्हणजे 169 मध्ये काय सांगितलंय? किंवा कोणत्याही राज्याची विधान परिषद नष्ट करायची किंवा निर्माण करायची. आणि तो अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. त्यासाठी कायदा कोण करतं? मग पहिली गोष्ट राज्य करतं. बरोबर आहे. बघा, मग आता विधान परिषद फक्त किती? 7 राज्याला आहेत. बघा, आहेत का नाही? 7 राज्याला आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू आणि बिहार. मग क्वेश्चन काय? मग वरील राज्यांची त्यांच्या विधान परिषदेच्या जागानुसार चढत्या क्रमाने मांडणी करा. आता बघा, जागा. मग सगळ्यात जास्त जागा कोणाच्या आहेत? कोणाच्या असतील? बरं, कॉमन लॉजिक आता. बरोबर आहे का नाही? आता उत्तर प्रदेश हे सगळ्यात मोठं राज्य आहे का नाही? मग सगळ्यात जास्त जागा कोणाला असतील? युपीला असतील. बघा, त्याच्यानंतर कोणाला असतील? मग आता हे सांगायच्या अगोदर एक सांगतोय का,
की बाबा विधान परिषदेचं सदस्यांची कशी ठरवली, जशी विधानसभेची किती मिनिमम 60, मॅक्झिमम 500, बरोबर आहे की नाही. तशी मग विधान परिषद कशी ठरवली, कमीत कमी किती पाहिजे, कमीत कमी 40 विधान परिषदेची, आणि मॅक्झिमम किती, बघा कमीत कमी 40 आणि मॅक्झिमम किती, त्या राज्याच्या विधानसभेच्या संख्येच्या किती 1/3. ही संख्या कोणाची ठरते, विधान परिषदेची, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय, तर कमीत कमी 40 आणि त्या राज्याच्या विधानसभेची जास्तीत जास्त किती, मग मॅक्झिमम किती, मिनिमम 40, मॅक्झिमम किती, मग त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3. बघा युपीची किती संख्या आहे, मग युपी 100 आहे. बघा महाराष्ट्राची किती, मग 78 आहे, महाराष्ट्राला 78 आहे. आंध्र प्रदेशला किती, 50 आहे. तेलंगणाला किती, 40. कर्नाटकला किती, 75. बघा हे त्यांची संख्या. मग ह्याच्यानुसार आपला आन्सर काय येईल, मग काय विचारलं त्यांनी, खालील राज्यांच्या त्यांच्या विधान परिषद जागा चढता क्रम, बघा चढता क्रमाने विचार मांडणी. चढता म्हणजे कसा, मग आपल्याला काय, कमीकडून जास्तकडे. सगळ्यात कमी कोणाची, मग तेलंगणा. बघा ड सगळीकडेच दिले, बरोबर. क्वेश्चन जरा सोपा झाला आहे, बरोबर आहे का नाही. ड मग इथं पण ड आहे, इकडे बी ड आहे, बघा इकडे बी ड, इकडे बी ड. मग आपल्याला माहिती आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणाची, उत्तर प्रदेशची. मग कुठे आहे, सगळीकडे सगळं ठीक आहे, सगळीकडे दिलंय, बरोबर आहे का नाही, इकडे आहे बघा. मग आता पहिलं काय येईल आपलं, उतरता चढता क्रम आहे ना. तेलंगणा येईल, नंबर 2 ला काय येईल, मग आंध्र प्रदेश येईल, इथं ब आहे. नंबर मग 3 ला काय येईल आपलं, कर्नाटक येईल. 3 नंबरला येईल कर्नाटक, हा बघा इथं आहे 75 वालं. नंतर काय येईल, महाराष्ट्र येईल 78 वालं, बघा. आणि नंतर काय येईल, मग शेवटी उत्तर प्रदेश 100 जागेवर, बरोबर आहे. तर आन्सर काय झालं, मग ड ब इ अ क, बरोबर आहे. तमिळनाडू संख्या किती, तमिळनाडूला पण 78 आहेत, आणि बिहारला किती, 75 आहे, ती पण संख्या बघा. 7 राज्यामध्ये विधान परिषद आहे, त्याचा आन्सर काय आपल्याला ड ब इ क. यांची संख्या मग कशी ठरवतात, की फिक्स नाही, म्हणजे कशी, किंवा मिनिमम 40 आणि मॅक्झिमम किती, त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3. मग जास्त लोकसंख्या कोणाची, उत्तर प्रदेशची, त्यांचे सदस्य किती त्याचे विधानमंडळाचे, त्यांच्यानुसार पण संख्या जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये किती, आपले 288, बरोबर एक नाही. ह्याचा आन्सर बघा आपलं ड ब इ. पुढचा क्वेश्चन बघा. संविधान सभेबाबत आयोग कथन, बघा ज्यावेळेस आपली संविधान सभा निर्माण झाली, संविधान बनवलं, त्यावेळेस बघा त्यांनी काय केलंय, संविधान सभेचा आयोग कथन. सिंह हे संविधान सभेच्या चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आलं आहे. काय क्वेश्चन आहे, सिंह हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले आहे. दुसरं आन्सर काय, बी एन राव यांची संविधान सभेच्या कायद्याविषयक सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली. दुसरं काय, एच व्ही आर अय्यंगार संविधान सभेत सचिव होते. ह्याच्यामधलं कोणतं आन्सर वाटतं तुम्हाला, कोणतं आन्सर आहे, बघा पहिलं आहे का, पहिलं सिंह संविधान सभेत चिन्ह आहे का, चिन्ह बघा, सिंह हे संविधान सभेत चिन्ह नाही तर काय, हत्ती. संविधान सभेचं चिन्ह म्हणून काय नेमणूक केली, हत्तीची केली, बरोबर आहे का नाही. चिन्ह म्हणून काय, चिन्ह सिंह नाही तर काय, हत्ती. बघा बी एन राव यांची संविधान सभेचे कायदे सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली. आपण पाहिलं ना, बी एन राव आपले सल्लागार आहेत ना कायदेविषयक, हे वाक्य बरोबर आहे. दुसरी गोष्ट बघा, एच व्ही आर अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव होते. अय्यंगार सचिव होते का नाही, बघा ज्या वेळेस घटना निर्माण झाली त्यावेळेस आपण घटने स्वीकृत केली घटना, त्यावेळेस काय केलं, हत्ती हे प्रतीक मानलं होतं. बघा चिन्ह म्हणून काय, संविधान हत्ती होतं, सिंह नव्हतं. बी एन राव हे कायदेशीर घटना सल्लागार होते, हे पण वाक्य बरोबर आहे. आणि एच व्ही आर अय्यंगार हे पण काय होते, संविधान सचिव होते, हे पण बरोबर आहे. मग आपलं आन्सर काय येईल, मग यांनी काय विचार, आयोग विचारलं, हे पण लय महत्वाचं असतं बरं का. आयोग कोणतं, नियोग कोणतं, गडबड आपण काय करतो, आयोगाला आयोग समजतो, आयोगाला आयोग समजतो, बरोबर आहे की नाही. पण इथं ऑप्शन जरा सोपे आहेत म्हणून गडबड होणार नाही. आयोग विचारले, मग आयोग कोणतं, मग फक्त याचे आन्सर काय झालं, मग फक्त पुढचा क्वेश्चन बघा. आता खालीलपैकी आयोग, हे पण आयोग कथन, हे पण खूप महत्वाचं असतं बरं. क्वेश्चन वाचणं हे महत्वाचं. तर अयोग्य दिलंय का योग्य दिलंय का चूक आहे का बरोबर का काय दिलंय, इथं आयोग विचारतं, योग्य विचारतं, खालीलपैकी कोणतं अचूक आहे विचारतं, कोणतं चूक नाही पण विचारतं, बरोबर आहे का नाही. हे जरा की पॉईंट महत्वाचे बघा. आयोग विचारले बघा, एखादी व्यक्ती भारतीय नागरिक आणि डेडास असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही. बघा आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता सांगितली. बघा एखाद्या उच्च न्यायालयाच्या अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाचे निदान सलग 10 वर्ष होती न्यायाधीश. म्हणजे क्वेश्चन काय आहे, की बाबा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी पात्रता कोणती, बरोबर आहे का नाही. पहिली पात्रता काय सांगितली त्यांनी, बघा एखाद्या उच्च न्यायालयाची, बरं का, एखाद्या उच्च न्यायालयाच्या अथवा 2 किंवा अधिक
न्यायालयांची निदान सलग 10 वर्ष काय आहे न्यायाधीश असणं गरजेचं आहे. दुसरं पॉईंट काय सांगतोय बघा, एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा 2 किंवा अधिक न्यायालयाचा काय निदान सलग 5 वर्ष अधिवक्ता, इथं अधिवक्ता दिलंय, इथं न्यायाधीश दिलंय, इथं 5 वर्ष केले, 10 वर्ष केले, बरोबर आहे की नाही. तिसरा पॉईंट काय, राष्ट्रपतीच्या मते विख्यात विधेयता, बघा म्हणजे काय कायदे पंडित, बरोबर आहे की नाही. मग ह्याच्यामधलं तुम्हाला कोणते आन्सर वाटतंय बघा. आता सर्वोच्च न्यायालय आहे का नाही, कलम 124 नुसार स्थापना झाली सर्वोच्च न्यायालयाची, त्यामध्ये पात्रता काय पहिलं कोणतं आन्सर असेल मग बघा. त्यांनी आयोग विचारले, आता बघा थोडक्यात काय ती आयोग विचारले कोणतं असेल मग, ठीक आहे. आता आहे का 10 वर्ष वकिली असते, 10 वर्ष न्यायाधीश असेल का 10 वर्ष वकील असेल का नाही, उलट केलं यांनी बघा. सलग 10 वर्ष आज न्यायाधीश आणि काय सलग 5 वर्ष अधिवक्ता. तर इथं काय पाहिजे होतं बघा, हे यांनी उलट केलंय. खरं पात्रता कशी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी काय केलं पाहिजे, कोण न्यायाधीश होण्यासाठी काय केलं पाहिजे, कोणत्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, उच्च न्यायालयाची एक किंवा अधिक उच्च न्यायालयाची काय किमान 5 वर्ष, इथं काय पाहिजे होतं 5 वर्ष बघा, 5 वर्ष न्यायाधीश आणि इथं वकील जे अधिवक्ता आहे का नाही, इथं काय पाहिजे होतं 10 वर्ष पाहिजे, उलट केले, बरोबर आहे. उलट केलं मग आपला आन्सर काय येईल मग, आयोग विचारलं म्हणल्यावर अ आणि ब दोन्ही आयोग आहेत, बरोबर आहे की नाही. आयोग विचारलं म्हणल्यावर अ आणि ब येईल, फक्त बरोबर काय मग क बरोबर आहे. राष्ट्रपती हा विख्यात व्यक्ती असला पाहिजे, बरोबर की नाही. राष्ट्रपतीच्या मते तो व्यक्ती काय असला पाहिजे, कायदेतज्ञ असला पाहिजे, बरोबर आहे बघा. मग आता कोणताही आता सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही न्यायाधीश पात्रता काय मग त्याने काय केलं पाहिजे, एक किंवा अधिक उच्च न्यायालयामध्ये सलग किमान किती 5 वर्ष न्यायाधीश, सलग 1 किंवा अधिक उच्च न्यायालयामध्ये सलग किमान काय 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं असलं पाहिजे. 1 किंवा अधिक उच्च न्यायालयामध्ये सलग किमान 10 वर्ष अधिवक्ता म्हणजे वकील म्हणून काम केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. त्यांनी काय केलं उलट केले बघा, त्याला हे केले. म्हणून आपला आन्सर काय फक्त अ आणि ब दोन्ही काय अयोग्य. बघा ही जी पात्रता आहे का नाही कायदे पंडित ही सर्वोच्च उच्च न्यायालयाला नाही, बरोबर आहे. हे लक्षात ठेवा काय की राष्ट्रपतीच्या मध्ये तो विख्यात विधेयता पाहिजे, ही पात्रता उच्च न्यायालयाच्या न्यायासाठी लागू होत नाही किंवा हे दिलेलं नाही, फक्त सर्वोच्च न्यायालयाला दिले. जर पुन्हा उच्च न्यायालय क्वेश्चन आला आणि त्यांनी असं म्हणले किंवा राष्ट्रपतीच्या मध्ये तो विख्यात विधेयता पाहिजे, तर हे आन्सर चुकीचं असेल. कोणासाठी उच्च न्यायालयासाठी. पुढचा क्वेश्चन बघा आता, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. बघा हे पण कसे आता सर्वोच्च न्यायालय चालले बघा. अनुच्छेद 137 बघा, संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या किंवा अनुच्छेद 145 बघा किंवा म्हणतंय 45 अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांना अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाला त्याने अधिघोषित केलेल्या कोणत्याही न्याय निर्णय किंवा केलेल्या आदेशाचं पुनर्विलोकन. बघा आता केलेला कोणताही न्याय निर्णय किंवा आदेश त्याचं पुनर्विलोकन करण्याचा अधिकार आहे का अधिकार सर्वोच्च न्यायालयाला. समजा सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, कलम अनुच्छेद किती 137 कलम 137 नुसार किंवा 145 नुसार काय तर सर्वोच्च न्यायालयाने मागच्या मागे दिलेले निर्णय, बरोबर आहे की नाही, त्याला पुनर्विलोकन करता येईल का, पुनर्विलोकन करता येईल का. समजा आपण काय म्हणतो, दुसरी गोष्ट काय असते, एक न्यायिक पुनर्विलोकन असतं, न्यायिक पुनर्विलोकन जे की कायद्याची सत्यता तपासणं. मग इथं काय म्हणतायत की समजा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय आणि तो निर्णय दिलेला आहे, बरोबर आहे की नाही, मग तो बदलता येतो का दिलेला निर्णय. समजा आता एखाद्या उच्च न्यायालयामध्ये एखादा निर्णय, आता कसं असतं बघा, प्रत्येक न्यायालयातील निर्णय कसा असतो, एक पुरावा म्हणून ठेवतात, बरोबर आहे की नाही. त्याचा पुरावा म्हणून पुढे देतो. आपण पाहिलं इंद्रासानी खटला असेल किंवा केशवानंद बाजे खटला असेल, हे काय झाले हे नंतर पुरावे म्हणून ते कंटिन्यू देत राहतात, बरोबर आहे की नाही. पण काय करायचं की सर्वोच्च न्यायालयाला त्याच्या आदेशाचं किंवा एका निर्णयाचं बदलून देता येतो का, पुनर्विलोकन करता येतं का, करता येतं का. बरोबर आहे ना. समजा त्यांनी कोणता एखादा न्यायिक निर्णय दिला तर तो निर्णय त्यांना नंतर बदलून देता येतो का, त्याचं पुनर्विलोकन करता येतं का, तर करता येतं, बरोबर आहे की नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला त्याचे दिलेले मागचे निर्णय बंधनकारक नसतात त्यांच्यावर, बरोबर आहे का नाही. म्हणजे त्यांना एखादा निर्णय नंतर बदल देऊ शकतो. समजा एखादा खटल्याचा निर्णय झालाय नंतर त्याला नंतर अपील झालंय किंवा काय झालंय तर त्यावेळेस त्यांना पुनर्विलोकन करता येतं, त्यांना मागचे निर्णय बदलता येतात सर्वोच्च न्यायालयाला. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला मागचे निर्णय हे पुरावे म्हणून वापरता येतात, बरोबर आहे की नाही. सर्वोच्च न्यायालयाचे मागचे निर्णय पुरावा म्हणून वापरतात, तसेच मागचे निर्णय त्यांना बदलता पण येतात, बरोबर आहे की नाही. मागचे जे खटल्यातले निर्णय आहेत जे आहेत ते काय पुरावा म्हणून पण ठेवता येतात आणि त्यांना बरोबर आहे की नाही त्याचं पुनर्विलोकन त्यांना करता येतं, बदलता पण येतात आणि
पुरावा म्हणून वापरता येतो. बरोबर. हा बरोबर आहे की नाही. मग कलम कोणतं ह्याचं 137. हे काय आहे की सर्वोच्च न्यायालयाला आपल्या मागच्या निर्णयाचं काय पुनर्विलोकन करायचा अधिकार, म्हणजेच काय ते निर्णय पुन्हा फेरफार करायला बदलण्याचा अधिकार आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय ह्याचा अर्थ काय मग थोडक्यात की सर्वोच्च न्यायालयावर त्याचे मागचे निर्णय बंधनकारक नसतात. तो त्याच्यामध्ये बदल पण करू शकतो किंवा तसेच ठेवू शकतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे पुनर्विलोकन करता येतं. बघा हे मग आपल्या स्टेटमेंट काय झालं मग हे बरोबर आहे. बघा दुसरी गोष्ट काय बघा, अनुच्छेद 141 बघा कलम 141 बघा, सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या राज्य सर्व न्यायालयावर बंधनकारक असेल का नाही. बघा समजा तुम्हाला हे लक्षातच नाही, कलमच लक्षात नाही, हे पुढचं वाक्य तुम्हाला आलं पाहिजे, येणार ना. कॉमन कॉमन सेन्स आहे का नाही. बघा सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या सर्व राज्य क्षेत्रातील सर्व न्यायालयावर बंधनकारक असणार का नाही. असेल ना, खाली उच्च न्यायालय आहेत, वरिष्ठ न्यायालय आहेत. पण जर कलमच तुम्हाला आठवत नसेल, हे तर पुढे आलंच पाहिजे. पण तुम्हाला जर याचा डाऊट घ्यायचा असेल कलमामध्ये घेता येईल, 141 का 42 43 बरोबर आहे का नाही असं. पण हे पण काय बरोबर आहे. बघा काय कलम 141 काय सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या राज्यस्थानातील सर्व न्यायालयावर बंधनकारक असेल. समजा एखाद्या जर क्वेश्चन मध्ये काय नाही आठवलं, आता इथं कसं आहे बघा 137 दिले 145 दिले, जी कलमामध्ये थोडं हे आहे का नाही आपल्याला माहिती, पुनर्विलोकन करता येत आहे हे पण माहिती, सर्वोच्च न्यायालयाचे काय गोष्टी सगळं आहे, पण कलमामध्ये थोडं कन्फ्युज होतं. बरोबर आहे की नाही. अशा वेळी ठीक आहे, आता इन्फॉर्मेशन जास्त आहे मोठी आणि दिलंय विस्तृत, मग असणारच ना. बरोबर आहे. मग बघा हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. आपला आन्सर काय येईल बघा, योग्य विचारलं इथं. मागच्या 2-3 क्वेश्चन अयोग्य विचारले. बरोबर आहे की नाही. कोणता येईल अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन, संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्यास स्वातंत्र्याला कोणत्या अनुच्छेदात संरक्षण दिले आहे. कोणते दिले बघा, कोणता ह्याचा काय आन्सर असेल. आता काय म्हणतात, संसद सदस्य असतो का नाही, आता संसदेचा असेल किंवा विधानमंडळाचा, त्यांना भाषण करण्याचा अधिकार आहे, वक्तव्य करण्याचा अधिकार आहे का नाही. मग त्यांना संरक्षण दिलंय. समजा आपल्या विधानसभेचे काय सदस्य आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, ते कोणत्या समितीमध्ये असतील किंवा सभागृहात भाषण करतात, मग त्यांना त्यांच्या ज्यांनी ते वक्तव्य केलंय किंवा भाषण केलंय याला स्वातंत्र्य आहे, संरक्षण दिलंय. कारण त्यांच्या वक्तव्य चर्चा कुठंच होणार नाही, त्यांच्या विरुद्ध कोणाला न्यायालयात जाता येणार नाही, कोणता आदेश काढता येणार नाही. कोणत्या कलमामध्ये दिलंय मग ते, कलम 105 आहे, 108 आहे, 109, 115 कशामध्ये बघा. म्हणजे थोडक्यात काय की कोणताही संसद सदस्य म्हणजे कोण आमदार खासदार त्यांनी सभागृहात, विधानसभा असेल, लोकसभा असेल, विधान परिषद, राज्यसभा असेल, याच्यामध्ये केलेलं भाषण किंवा वक्तव्य किंवा मतदान त्याला संरक्षण आहे, संरक्षण दिलंय. म्हणजे समजा एका सदस्याने काय केलं, वक्तव्य केलं किंवा भाषण केलं, स्फोटक भाषण केलं किंवा काही हे झाला, तर चौकशी कुठंच होणार नाही, न्यायालयात होणार आणि कुठंच होणार नाही. हा बरोबर आहे की नाही, कुठं जाता येत नाही. पण ते पण कसं आहे, नियम आहे त्याला पण अपवाद आहेत. ते कसं, सभागृहाच्या कामकाज नियम पद्धती दिलेला त्याच्यानुसार त्याला वागावं लागतं. म्हणजे ठीक आहे, त्याला संरक्षण दिलं म्हणजे काही करतील का, नाही ना. सभागृहात जे नियम घालून दिले त्यानुसार वागावं लागेल ना. संरक्षण दिलंय, त्यांना संरक्षण दिलेलं आहे वक्तव्याचं आणि मतदानाचं, त्यापासून त्याला संरक्षण झालंय. परंतु ते संरक्षण मग अमर्याद आहे का, नाही, त्याला मर्यादा आहेत ना. त्या मर्यादा कुठे आहेत मग, सभागृह नियम पद्धतीमध्ये. आता मागे तमिळनाडू सदस्य होते, आमदार होते, काय त्यांनी खूप फोर्स काय केलं तर वक्तव्य जास्त केली, मग त्यांची आमदार रद्द झाली. बरोबर आहे नाही. म्हणजे संरक्षण दिलंय म्हणून एखादा आमदार का खासदार काय करू शकतो, काही करू शकतो असं आहे का, नाही. आता आपण पाहतो ना, संसदेचे आमदार खासदार अध्यक्ष काय करतात, सस्पेंड करतात, अधिवेशनासाठी त्यांना बाहेर काढतात. बरोबर आहे ना. कारण संरक्षण आहे पण अमर्याद संरक्षण नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे मग त्यांना संरक्षण म्हणलं ते काही करतील, मग बरोबर गदारोळ करतील, काय खुर्च्या टाकतात, असं करतात. बरोबर आहे की नाही. पण त्यांना संरक्षण कसं नियमाला धरूनच. मग ते कोणत्या कलमामध्ये मग 105 मध्ये बघा. किती कशाला पण हे संसद सदस्य बरं का, हे संसद सदस्य आहे. मग जर क्वेश्चन असा आला विधानसभा सदस्य म्हणल्यावर, विधानमंडळाचे म्हणल्यावर ते कोणतं कलम आहे मग, हे लक्षात ठेवा. एक्स्ट्रा किती 194 बघा. हे कोणाला आहे, संसद सदस्याला आहे, संसद सदस्य खासदारांना. आणि हे कुठे विधानसभेचे म्हणजे आमदार 194 मध्ये. याचा आन्सर काय येईल मग आपलं 105 येईल. आणखी बघा अनुच्छेद 108 मध्ये काय सांगितलंय, थोडं इन्फॉर्मेशन घेऊ आपण. काय 108 मध्ये, 108 मध्ये काय, संयुक्त बैठका. संयुक्त बैठक म्हणजे काय, आपण म्हणतो ना राष्ट्रपती संयुक्त बैठका बोलवतात. संयुक्त बैठक म्हणजे काय असते की समजा आता विधेयकाचे 4 प्रकार आहेत, सामान्य विधेयक असेल, वित्तीय विधेयक असेल, धन विधेयक असेल, कोणतं घटना दुरुस्ती. मग सामान्य विधेयक किंवा वित्तीय विधेयक याच्यामध्ये जर मतभेद निर्माण झाले तर राष्ट्रपती काय करतात, मग संयुक्त बैठक बोलवतात. ते कोणत्या कलमानुसार, 108 नुसार. धन विधेयकाला आणि आपलं घटना दुरुस्ती विधेयकाला संयुक्त बैठक बोलवता येत नाही. कलम 109 काय, अनुच्छेद 109 काय, त्यामध्ये काय धन विधेयक मनी बिल पारित करण्याची पद्धत आहे.
आणि 115 मध्ये काय आहे? अनुपूरक अनुदाने. अनुपूरक अनुदाने म्हणजे काय? सप्लिमेंटरी ग्रांट्स म्हणजे काय? सप्लिमेंटरी ग्रांट्स म्हणजे काय? तर संसदेने सरकारला जो खर्च मंजूर केलाय त्याच्यापेक्षा जास्त खर्च जर झाला तर संसद काय करते? मग अनुपूरक अनुदाने मंजूर करते. आपल्या आन्सर याचं काय आहे मग? अनुच्छेद 105. संसदस्यांना संरक्षण 105 आणि विधानमंडळाला 194. मग आता पुढचा क्वेश्चन. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण कुटुंबांसाठी स्वच्छतागृह ही योजना कोणत्या वर्षी सुरू केली? आता थोडा या आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन वाटतो की पॉलिटीमध्ये आला आहे, बरोबर आहे की नाही? ह्याचा आन्सर काय बघा आहे? महाराष्ट्र शासनाने काय केलंय? ग्रामीण कुटुंबांसाठी बघा, ग्रामीण कुटुंबांसाठी स्वच्छतागृह ही योजना कोणत्या वर्षी सुरू केली? म्हणजे हा क्वेश्चन कशामध्ये येतो? स्थानिक स्वराज्य याच्यामध्ये, बरोबर आहे काय? पंचायत राजमध्ये. मग कधी केलेलं आहे? ह्याचा आन्सर काय? 1992 बघा, 1992 ला काय केलं तर महाराष्ट्र शासनाने ग्रामीण कुटुंबासाठी स्वच्छतागृह योजना प्रथम कधी सुरू केली ती? 1992 ला. 95 काही नाही, 60 हे पण काही नाही. 60 ला शक्यच नसाय, हे तो ऑप्शन आपला असंच जाईल एखादा, तर 60 ला शक्यच नाही, बरोबर आहे की नाही? लवकर शक्य नाही, खूप मोठे प्रॉब्लेम आहेत देशापुढे. मग आता बघा 195 आहे, 92 आहे, 90 आहे, मग ऍक्युरेट आकडाच माहित पाहिजे. याचा आन्सर काय मग आपलं? 1992. बरं, खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? मसुदा समिती सदस्य नव्हते. मग राजगोपालचारी, मोहम्मद सादुल्ला, BL मित्तर, N गोपालस्वामी अयंगार. कोण नव्हते? बघा, मसुदा समिती स्थापना कधी झाली? काम काय होतं समितीचं? घटनेचा मसुदा तयार करणं. समिती स्थापना कधी झाली? समितीची 29 ऑगस्ट 1946 ला. याचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? 1947 ला झाले. 29 ऑगस्ट 1947 ला. याचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. टोटल सदस्य किती होते? 7 सदस्य होते टोटल. मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. त्यांनी काय विचारले? कोण सदस्य नव्हते, बरोबर आहे का? मग आता सदस्य 7 कोणते कोणते होते? त्यामध्ये आंबेडकर अध्यक्ष होते, नंतर काय होते? मोहम्मद सादुल्ला पण होते, KT कृष्णमाचारी पण होते, मोहम्मद सादुल्ला आहेत, BL मित्तर पण आहेत, N गोपालस्वामी अयंगार पण आहेत का नाही? आंबेडकर, मोहम्मद सादुल्ला, BL मित्तर, गोपालस्वामी अयंगार, TT कृष्णमाचारी, KM मुंशी, हे सगळे काय 7 सदस्य होते, बरोबर आहे का? मग आपल्याला काय विचारलं? नव्हते म्हणून. मग आपला आन्सर काय येईल? मग श्री राजगोपालचारी सदस्य नव्हते. कोणाचे? मसुदा समितीचे. मग आपलं आन्सर आहे बघा, श्री राजगोपालचारी. 7 सदस्य होते, त्यामध्ये मोहम्मद सादुल्ला, BL मित्तर, गोपालस्वामी अयंगार, आंबेडकर अध्यक्ष होते, TT कृष्णमाचारी होते, KM मुंशी आणि आलादी कृष्णस्वामी अय्यर. मग आता पुढचा क्वेश्चन. मुख्यमंत्र्यांमध्ये योग्य ओळखा. आता मुख्यमंत्री तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो. मुख्यमंत्र्याविषयी आपल्याला कोणते खालचे बघा विधान केलेत, त्यामधलं योग्य कोणतं विचारले? तो राज्य नियोजन अध्यक्ष असतो का अध्यक्ष नियोजन मंडळाचा? राज्य बघा. दुसरी गोष्ट, तो झोनल काउन्सिलचा अध्यक्ष असतो का झोनल काउन्सिलचा अध्यक्ष? दुसरी गोष्ट काय, तो आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो. आता कॉमन मुख्यमंत्र्यासोबत आहे, बरोबर नाही? तो आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो का? तो राज्य सरकारचा मुख्य प्रवक्ता असतो का? बघा, त्याच्यापैकी आपल्याला काय विचारलंय? योग्य. बड दिलंय, अकड दिलंय, क आणि अड. आता ऑप्शन बघू बघा. पहिलं काय, तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो का? असतो ना. प्रत्येक मुख्यमंत्री हा त्या राज्याचा काय असतो? नियोजन अध्यक्ष असतो. आणि केंद्रीय नियोजन मंडळ अध्यक्ष कोण असतं? मग पंतप्रधान असतात केंद्राचा. राज्याचं कोण? मग मुख्यमंत्री. बघा, तो झोनल काउन्सिलचा अध्यक्ष असतो. झोनल काउन्सिल म्हणजे काय? विभागीय परिषदा, बरोबर आहे की नाही? तो विभागीय परिषद अध्यक्ष असतो का तो? आता किती, थोडक्यात थोडी इन्फॉर्मेशन देतो मी तुम्हाला. आता किती विभागीय परिषद आहेत, किती झोनल काउन्सिल आहेत? किती झोनल काउन्सिल? किती? हा, बरोबर आहे, 6 झोनल काउन्सिल आहेत का नाही? इथे तर 6 आहेत, बरोबर आहे का नाही? मग स्थापना कधी झाली? झोनल काउन्सिल स्थापना कधी झाली? 1956 ला. राज्य पुनर्रचना कायदा 1956 चा, बरोबर आहे का? त्यावेळेस 5 होत्या. जर 6वी कधी घेतली त्यांनी? 1971 ला. टोटल किती? 6 आहेत आता, बरोबर आहे का नाही? सुरुवातीला किती होत्या? 5. आता किती? तर 6 आहेत. 1991 मग 6 झोनल परिषद आहेत. मग झोनल परिषदेचं काउन्सिलचं अध्यक्षपद कोणाक असतं? राज्य मुख्यमंत्री असेल का? नसेल ना. आता ही तर कॉमन झोनल काउन्सिल प्रत्येक राज्याची वेगळी आहे, फक्त आपण भाग केले, बरोबर आहे की नाही? 6 मध्ये कोणते? मग उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण, मध्य आणि उत्तर पूर्व, या 6 झाल्या, बरोबर आहे का नाही?
त्यामध्ये राज्य उत्तरेला कोण? जम्मू काश्मीर आहे, नंतर राजस्थान, पंजाब, हरियाणा हे झाले उत्तरेचे, बरोबर आहे की नाही. मध्यचे कोण झाले? मध्यचे मग मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि आपलं उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्यचे झाले. पश्चिमचे कोण झाले? मुंबई, गोवा, गुजरात, बरोबर आहे की नाही. दक्षिणचे राज्य असे, बरोबर आहे की नाही. अध्यक्ष मग विचारले का असेल का? तर बघा, झोनल काउन्सिलचा अध्यक्ष कोण असतो? गृहमंत्री असतो. बघा, कोण? गृहमंत्री. गृहमंत्री अध्यक्ष असतो. आणि त्या झोनल काउन्सिलचे राज्य त्यातले मुख्यमंत्री आळीपाळीने काय करतात? उपाध्यक्ष म्हणून काम करतात. समजा आपण बघू आता आपली पश्चिम झोनल कमी परिषद कोणती? पश्चिम विभाग परिषद आपली. त्यामध्ये कोण कोण येतं पश्चिम मध्ये? मग महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दादरा नगर हवेली दीव दमण येतात का नाही. मग ह्याच्यामध्ये काय होणार? ज्यावेळेस परिषद भरल त्यावेळेस काय अध्यक्षपद कोण बसवणार? गृहमंत्री. आणि मग हे गोव्याचे, महाराष्ट्राचे किंवा गुजरातचे मुख्यमंत्री काय करणार? आळीपाळीने उपाध्यक्ष बसवणार. समजलं? मग हे आपलं काय मग चुकीचं आहे, विधान चुकीचं आहे. याचा अध्यक्ष कोण असतं? गृहमंत्री. आणि उपाध्यक्ष कोण असतात? त्या झोनल काउन्सिल मधले मुख्यमंत्री आळीपाळीने, बरोबर, कोण बाय हे करतात. उपाध्यक्ष बसवतात, ते पण अध्यक्ष पण उपाध्यक्ष. बघा, तो आंतरराज्य परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष असतो का? आता बघा, आंतरराज्य परिषद स्थापना कधी झाली? 1990 ला, सरकारी आयोगाच्या परिषदेनुसार, बरोबर आहे की नाही. त्याचे अध्यक्ष कोण असतात? मग पंतप्रधान असतात अध्यक्ष. मग मुख्यमंत्री उपाध्यक्ष असतील का? नाही, हे पण कॉमन सेन्स आहे ना, बरोबर आहे की नाही. आता एक मुख्यमंत्री आहेत का? किती मुख्यमंत्री टोटल आपले? 31, जवळजवळ 31 विधानसभा आहेत ना महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये. मग आंतरराज्य परिषद एकच आहे. मग त्याचा अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान, बरोबर की नाही. उपाध्यक्ष मुख्यमंत्री असतील का? नाही ना, ते सदस्य असतात. म्हणजे आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान, पीएम असतात, बरोबर आहे की नाही. आणि त्यांचे उपाध्यक्ष नसतो त्या परिषदेला, उपाध्यक्ष नाहीच, बरोबर आहे की नाही. आंतरराष्ट्रीय परिषदेला उपाध्यक्ष नाही, अध्यक्ष कोण? पीएम. आणि सदस्य कोण असतात? मग हे सगळे सीएम. सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री काय असतात? सदस्य असतात. कशाचे? आंतरराज्य परिषदेचे. हे पण कसं आहे? मग स्टेटमेंट चूक आहे. बघा, हे बघा, तो राज्य सरकारचा प्रमुख असतो, आहे तो हेडच आहे ना. बघा, आता राज्य सरकारचा पुरवठा कोण आहे? मुख्य आहे, असणार का नाही. आता बघा, इथं हे आन्सर आपलं बरोबर आहे का नाही. आपलं आन्सर काय झालं? मग आता योग विचारलं कोणता असेल? आणि बघा, आता इथं बघा, मुख्य प्रवक्ता ह्याच्यामध्ये पण त्यांना राज्यपालाविषयी माहिती देतात, चुकवता येतं क्वेश्चन, बरोबर की नाही. आता बघा, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचं नातं कसं असतं किंवा पद काय आहे राज्यामध्ये? आता बघा, राज्यपाल काय असतो? राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो. सगळे कार्यकारी अधिकारी कोणाक असतात? हा थोडा पॉईंट महत्वाचा आहे. बघा, आता बघा, मुख्यमंत्री आणि राज्यपाल. आता बघा, सगळे कार्यकारी अधिकार कोणाक असतात राज्याचे? राज्यपालाकडे, बरोबर आहे की नाही. पण ते चालवतं कोण? मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, बरोबर आहे की नाही. आता बघा, राज्यपाल कोण असतो? स्टेट प्रमुख, हेड ऑफ द स्टेट असतो. कोण? राज्यपाल. म्हणजे काय? राज्य प्रमुख कोण? राज्यपाल. आणि शासन प्रमुख कोण? मुख्यमंत्री. म्हणजे हेड ऑफ स्टेट कोण? राज्यपाल. आणि गव्हर्नमेंट हेड कोण? मग मुख्यमंत्री, बरोबर आहे की नाही. आणि मग दुसरी गोष्ट काय, तर राज्यपाल कसा असतो? नामधारी कार्यकारी प्रमुख, नॉमिनल एक्झिक्युटिव्ह कोण? राज्यपाल. आणि वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतो? मग मुख्यमंत्री, रिअल एक्झिक्युटिव्ह, बरोबर आहे की नाही. नामधारी, वास्तव, बरोबर आहे की नाही. मग राज्याचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख हे दोन महत्वाचे पॉईंट काय? मुख्यमंत्री आणि राज्यपाल. मग तो प्रवक्ता दिलाय, त्याच्यामुळे काय आन्सर आपल्याला? मग पांडा, बरोबर आहे. बरोबर काय तर आणि पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते बघा मूलभूत कर्तव्य, दुसरा कोण क्वेश्चन आला बघा. पहिला आपण पाहिला होता ना वरचा, त्याच्यावर कोणता आहे बघा? खालीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही. बघा, आपण वर पाहिलं होतं मूलभूत कर्तव्य भाग विचारला होता, भाग 4. आता ह्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं किती? 11 मूलभूत कर्तव्य, सगळे 11 आहेत. ह्यामध्ये त्यांनी किती विचारले बघा? नाही म्हणले कोणतं चुकीचं असणार आहे? 3 बरोबर आहे. बघा, स्मारके आणि सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करणे. बघा, स्मारके आणि सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करणे. दुसरं काय बघा? राष्ट्रगीताचा आदर करणे. पुन्हा काय बघा? नैसर्गिक वातावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे. बघा, आणि चौथं काय आहे? सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण. आता त्यांनी विचारलंय कोणतं मूलभूत कर्तव्य नाही. बघितलं सगळे वाटतात आपलं आहेत, वाटतात का नाही? मग स्मारके, सार्वजनिक ठिकाण संरक्षण, राष्ट्रगीत आहे, नैसर्गिक वातावरण आहे, सार्वजनिक मालमत्ता आहे. ह्याच्यामधलं कोणतं नसेल? बघा, कोणतं आहे? पण बघा, ह्याच्यामधलं आन्सर कोणतं आपलं? नाही विचारलंय ना, पहिले. बघा, काय पहिले नाही. कारण का? तर राष्ट्रगीताचा आदर करणे आहे, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आहे का नाही?
नैसर्गिक वातावरण संरक्षण, नद्या, वन्यजीव, वन्यसृष्टी ते पण आहे, निसर्ग संरक्षण करणे, प्राणी मात्र दया बाळगणे हे पण आहे, आणि सार्वजनिक मालमत्ता, हिंसापूर्वक निग्रहपूर्वक त्याग करणे. म्हणजे जे जे आपले सार्वजनिक मालमत्ता असतील त्याचा काय हिंसापूर्वक काय करायचा, त्याग करायचा. पण पहिलं कसं आहे बघा, इथं सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणी संरक्षण करणे हे ठीक आहे, पण स्मारके दिलंय ना, स्मारके नाही. स्मारक कुठे आहे मग इकडं, कुठे आहे कलम बघा 49, कशाचं कलम 49 तत्वे आहे का, त्याच्यामध्ये स्मारक आहे, बरोबर आहे का नाही. नाही, हे स्मारके जे आहे का नाही, ह्या पहा मुद्दा कुठे आहे, स्मारक कशामध्ये, मूलभूत कर्तव्यामध्ये नाही ते. हा हा, बरोबर आहे की नाही. मग ते कशामध्ये, मग मार्गदर्शक तत्वामध्ये येतं. मग मार्गदर्शक तत्वामध्ये काय 49 कलमामध्ये काय सांगितलं, स्मारके असेल, महत्वाच्या वस्तू असतील, संग्रहालय वगैरे असतील, त्याचं काय करायचं, संरक्षण करायचं. मग त्याच्यामुळेच काय येतं, स्मारक कुठे जातं, मग ते कलम 49 मार्गदर्शक तत्वे. आपलं कोणतं आन्सर काय नाही विचारलं म्हणल्यावर काय रे, हे तिन्ही पण काय कर्तव्य आहेत बघा, आहेत. आन्सर आपलं काय पहिलं स्मारक. हा, बरोबर आहे की नाही. स्मारके सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणी संरक्षण करणे, बरोबर. आपण करू शकतो की ते नाही ना, गव्हर्नन्स काम आहे, आपण करू शकतो, हे कर्तव्य आपलं, हे पण कर्तव्य, हे पण कर्तव्य, बरोबर आहे. हा, बरोबर. पण ते गव्हर्नमेंट त्यासाठी कायदा करू शकतं, बरोबर आहे की नाही. याचा आन्सर आपलं एक आहे बघा. पुढचा क्वेश्चन बघा, मग आता जोड्या लावा. नीती, राज्य नीतीचे मार्गदर्शक तत्वावर टीका बघा. आता हे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहेत का नाही, त्याच्यावर टीका केली. काय टीका केली बघा, केटी शाह, आयव्हर जेनिंग्स, केसी वेअर, टी कृष्णमाचारी. आता ह्याच्यावर काय असेल बरं आन्सर याचं, यांनी टीका केली. मग केटी शाहची काय टीका केली असेल, काय बघा. आता बघा टी कृष्णमाचारी यांनी टीका काय केली, की आपण हे पहिले हे बघू, आपण भारतीय लोक बघू, हे दोन कोणते, बाहेरचे, बरोबर आहे की नाही. यांना काय एवढं देणं घेणं नसते, आपल्या लोकांनी आपली काय टीका केली ते तर बघावं, बरोबर आहे की नाही. बघा आता टी कृष्णमाचारी यांनी काय टीका केली असेल, पवित्र आपलं केटी शाहने काय केली असेल, पवित्र आकांक्षा असेल, इतिहारनामा असेल, का भावनाची खरी कचरा पेटी किंवा धार्मिक दिखावा, बरोबर आहे की नाही. आता त्यांचं उद्देश काय असेल बरं, समजा तुम्हाला क्वेश्चनच येत नाही, क्वेश्चन कळतच नाही काय, ठीक आहे, कन्फ्युज झालंय बाबा, ठीक आहे. केटी शाह काय म्हणला असेल, आपण हे दोन नंतर बघू, बरोबर आहे की नाही. अगोदर हे दोन जे आपले सदस्य होते किंवा भारतीय होते, बरोबर. केटी शाहचं काय असेल बघा, ह्याच्यामधले बघा जे दिलंय, पवित्र पवित्र आकांक्षा, उद्दिष्ट व आकांक्षा जाहीरनामा, भावनांच्या खरी कचरा पेटी किंवा धार्मिक दिखावा. जर आपले भारतीय वर्ड कोणते होतात ह्याच्यामध्ये, जरी ट्रान्सलेट त्यांनी केलं असलं तरी, बरोबर आहे की नाही. केटी शाह काय म्हणले, त्यांचं काय धार्मिक दिखावा आहे, बरोबर आहे की नाही. धार्मिक दिखावा आहे ना. आता हे बाहेरचे लोक धर्म मानणार होते का, जेनिंग्स, वियर काय धर्म मानत होते का, नाही ना. थोडं कॉमन सेन्स वापरला तर काय, मग केटी शाह काय धार्मिक दिखावा आहे, बरोबर आहे की नाही. मग टी कृष्णमाचारी काय म्हणतील बा, खरी भावनाची खरी कचरा पेटी, बरोबर आहे की नाही. जर क्वेश्चन येतच असेल तर असं काहीतरी हे करा. दुसरी गोष्ट मग काय जाता बघा, आपण अचं किती आहे बघा, अचं आहे इथं पण आहे, 4 आहे, अचं 4 इथे, अच 4 इथे बघा. टी कृष्णमाचारी 3, डचं 3 कुठे आहे, इथं पण आहे डचं 3, इथं पण आहे. हे दोन ऑप्शन तसेच गेले, बरोबर आहे की नाही. आता राहिले हे दोन बघा. रायवर्जनी काय म्हणले होते बघा, हे काय यांचं काय मत होतं की बाबा पवित्र आकांक्षा, आणि केशवेरचं काय म्हणणं होतं किंवा उद्दिष्ट व आकांक्षांचा जाहीरनामा, बरोबर आहे. त्यानुसार मग आता काय आपला आन्सर काय तेव्हा एक येते बघा. अचं आहे 4, बचं 1, कचं 2 आणि डचं 3. समजा हे दोन त्यांनी ठेवले कंटिन्यू ना, आपले हे दोन सेम दिले पण हे दोन बदलले ना, बरोबर आहे. त्यामुळे मग हे दोन्ही मध्ये काय येतं, पहिलं बघा केटी शाह, आयव्हर जेनिंग, केसी वेअर आणि टी कृष्णमाचारी. आन्सर काय एक बघा, पॉलिटी संपत आहे.